नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे विद्यार्थी 10वी नंतर 11वी 12वी किंवा ज्या पुढचं जे शिक्षण असतं BA BCom MA किंवा इतर जे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी आपल्या घरापासून आपल्या खेड्यातून शहराच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत असतात, अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाची एक योजना असते। ज्या विद्यार्थ्यांना राहण्याची, खाण्याची, झोपण्याची किंवा मग इतर कोणत्याही गोष्टीची पैशाची पूर्तता पुरत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी पैसे कमी पडतात, अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे। त्या योजनेची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, त्या योजनेचं नाव विद्यार्थी मित्रांनो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना। या योजनेचं नाव काय आहे? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, जी की जिचे की 2025-26 चे जे ऑनलाईन फॉर्म आहेत आता हे सुरू झालेले आहेत। तर या योजनेचा हेतू काय आहे, या योजनेचे उद्दिष्ट काय आहे, ही योजना कोणी कोणी या योजनेचे फॉर्म भरू शकतं, या योजनेचे कोणकोणते विद्यार्थी पात्र आहेत, या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला बघा, या योजनेचं नाव विद्यार्थी मित्रांनो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, जी की 2017 पासून इथल्या महाराष्ट्रातील जो विद्यार्थी रहिवासी अशा विद्यार्थ्यांसाठी लागू आहे। या योजनेचे 2025-26 चे जे फॉर्म आहेत हे चालू झाले आहेत। या योजनेचा हेतू जे आहे, या विद्यार्थ्यांच्या योजनेचा हेतू आहे की या योजनेला कोण कोण विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात। तर बघा, ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह, ज्याला आपण हॉस्टेल म्हणतो, अशा प्रवेश घेण्यात जे विद्यार्थी पात्र असतात, पण ज्या विद्यार्थ्यांचा हॉस्टेलला नंबर लागत नाही, असे विद्यार्थी या स्वाधार योजनेचा फॉर्म भरण्यासाठी पात्र असतात। तर बघा, या योजनेचा अभ्यासक्रम असेल किंवा प्रवेश असेल, कोणकोणते विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरतात, तर जे विद्यार्थी 10वी नंतर 11वी 12वी किंवा व्यावसायिक किंवा अव्यावसायिक अभ्यासक्रम करत असेल शहराच्या ठिकाणी, अभ्यासक्रम शहराच्या ठिकाणी करत असेल 10वी किंवा 11वी 12वी नंतरचा विद्यार्थी व्यावसायिक किंवा अव्यावसायिक शहराच्या ठिकाणी अभ्यासक्रम की ज्याचा ऍडमिशन असेल कॉलेजला, अशा विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरतात। या योजनेचा कोणकोणता वर्ग किंवा कोणत्या जाती या योजनेसाठी किंवा कोणता धर्म या योजनेसाठी पात्र ठरतो ते आपण बघणार आहोत। तर अनुसूचित जमाती, ज्या की SC कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, SC कॅटेगरीच्या 59 जाती आहेत, त्यामध्ये अजून एक नवबौद्धची प्रवर्ग आहे, असे विद्यार्थी या योजनेसाठी फॉर्म भरू शकतात, या योजनेचा फॉर्म जे आहेत फायदा घेऊ शकतात। ज्या विद्यार्थ्यांची पात्रता काय असली पाहिजे, तर जे विद्यार्थी 10वी नंतर किंवा 12वी नंतर BA BCom किंवा इतर ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात, तर त्यांनी अगोदर जे केले असेल, 10वी केले असेल किंवा 12वी केले असेल, तर या 10वी 12वी मध्ये किमान त्या विद्यार्थ्याला 50% गुण असणे अनिवार्य आहे। जर त्या विद्यार्थ्याला 50% खाली गुण असेल तर असा विद्यार्थी या योजनेसाठी अपात्र ठरतो। पुढचे विद्यार्थी मित्रांनो, जी मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ घेता आला नव्हता, की ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते की जे स्थानिक तालुक्यातील होते पण त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला होता, असे विद्यार्थी सुद्धा या वर्षी फॉर्म भरू शकतात। फक्त त्यांनी एक नवीन अट टाकलेली आहे की जो विद्यार्थी आहे तो स्थानिक शहरातील नसला पाहिजे। ज्या विद्यार्थी ज्या कॉलेजला जो ऍडमिशन घेत असतो, ज्या 11वी 12वीच्या कॉलेजला ऍडमिशन घेतो किंवा मग व्यावसायिक किंवा अव्यावसायिक अभ्यासक्रमाला जो विद्यार्थी ऍडमिशन घेत असतो, ते विद्यार्थी त्या शहरातील आणि तेच कॉलेज जर असेल तर असे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरत नाही।